सगळ्यात पहिला प्रश्न की मी इथं कसा आलो. काही लोकांना काय प्रश्न असतो, आता काही वेळेला तात्विक किंवा ज्याला फिलॉसॉफिकल आपण म्हणतो अशी काही प्रश्न असतात की ह्या भूतलावर मी जो आलेला आहे मी इथं कसा आलो. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की एक काहीतरी प्रवास चालू आहे आणि वेगवेगळे टप्पे आहेत प्रवासाचे, आणि ह्या प्रवासामध्ये हा एक टप्पा आहे पृथ्वीतलावरती की आपण या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत. आणि म्हणून त्यांना एक महत्त्वाचा असा प्रश्न डोक्यामध्ये फिरत असतो की मी इथं कसा आलेलो आहे आणि मी कशासाठी इथं आलेलो आहे, हा एक प्रश्न असतो. मी इथं कसा आलो, मी कशासाठी आलेलो आहे, माझं काय काम आहे, मला काय काय करायचं आहे या ठिकाणी. कारण मी येत असताना त्या लोकांचं असं म्हणणं असतं की आपण ह्या जगामध्ये येत असताना कुठल्याही रीतीचा अजेंडा समोर नाही आहे, कुठल्या रीतीचं ध्येय समोर ठेवलेलं नाही आहे, आणि मग ह्या भूतलावर पाठवले कशाला, आम्हाला काय करायचं काय आहे. सो 2 प्रश्न आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न काय असू शकतो आता, कोणाला अंदाज येतो? मी इथं का आलो पहिला प्रश्न आहे, मी इथं कसा आलो म्हणजे, आणि मी कशासाठी आलो, आणि तिसरा प्रश्न काय असू शकतो, मी इथून कुठं जाणार आहे. मी इथून पुढं कुठं जाणार आहे ते माहीत नाही. ही 3 प्रश्न जे आहेत माणसाला आतून सारखं विचारत राहतात ते लोक. आणि त्याच माणसांना हा प्रश्न पडतो ज्यांना देवाबद्दल किंवा पवित्र शास्त्राबद्दल काहीही माहिती नसते. ज्यांना देवाबद्दल माहिती नसते, पवित्र शास्त्र बायबल जे आहे त्याच्याबद्दल माहिती नसते, तर त्यांना हे प्रश्न आयुष्यभर भेडसावत राहतात. मी इथं कसा काय आलो. जर पवित्र शास्त्र वाचणारा जर मनुष्य आहे तर त्याला हे लगेच समजून येईल की मी या ठिकाणी कसा आलो म्हणजे काय. तर पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की देवाने विशिष्ट योजनेनुसारच प्रत्येकाला पाठवलेलं आहे, आपण त्याच्याकडून आलेलो आहोत. आणि देवाने नुसतंच पाठवलेलं नाही, परंतु ज्याला आपण म्हणू की योजना त्याने करून पाठवलेलं आहे. आपल्याला काहीतरी करायचं आहे, जरी आपल्या हातामध्ये किंवा अजेंडा आपल्यासमोर नाही, परंतु पवित्र शास्त्र ज्यावेळेला तो मनुष्य वाचतो त्यावेळेला त्याला समजतं की खरोखर मला काय करायचं आहे. आणि त्याचं उत्तर प्रियानो की जे आपण उपदेशक 12वा अध्याय आणि 13 वचनामध्ये वाचलेलं आहे की आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की काय, देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. म्हणजे जो पवित्र शास्त्र वाचतो किंवा देवाची त्याला ओळख झालेली आहे, खास करून आपण म्हणतो देवाची म्हणजे काय, तर पवित्र शास्त्राचा जो देव आहे त्याची जर त्याला ओळख झालेली आहे, आणि हे शास्त्र वाचल्यानंतर कुठल्याही मनुष्याला ह्या प्रश्नांना तो अडखळून बसणार नाही, परंतु त्याला उत्तर ताबडतोब मिळत राहतील. आणि म्हणून ह्या जगात मी कसा आलो किंवा का इथं मी आलेलो आहे हा जर प्रश्न आहे, तर देवाने प्रत्येकाला विशिष्ट योजनेनुसार पाठवलेलं आहे. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील जगात पाठवलं, ती एक योजना होती, त्या योजनेनुसार त्याने ते आणलेलं आहे आणि ते पूर्ण त्याने केलेलं आहे. त्याच्याबद्दल वृत्तांत आपण वाचतो. मग जुन्या करारातील प्रियानो अब्राहम म्हणा, मोशे म्हणा, दावीद म्हणा, किंवा त्यानंतरचे प्रियानो वेगवेगळे जे संदेष्ट आहेत त्यांच्या जीवनाबद्दल देखील प्रियानो आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला समजतं की देवाला एक काहीतरी कार्य साध्य करायचं होतं. विशेष करून या भूतलावरती त्याला त्याचं राज्य स्थापन करायचं आहे. आणि एका माणसापासून त्याने राष्ट्र निर्माण केलेलं आहे, आणि त्या राष्ट्राला सुद्धा आजपर्यंत त्याने त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि त्यांच्याद्वारे देव त्याचं कार्य या भूतलावर करत आहे. त्या राष्ट्रामधून प्रभू येशू ख्रिस्त आला, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देखील प्रियानो आशीर्वादित झालो, प्रकाशित झालो, आणि आज
आपण देखील इतरांना सांगत आहोत की या भूतलावर परमेश्वर काय काय करत आहे. त्याचा इतिहास म्हणून, पुरावे म्हणून प्रियानो आपण जुन्या काळातल्या गोष्टी सांगतो. आणि म्हणून या भूतलावर मनुष्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य, मग आपण प्रियानो घरातल्या स्त्रिया असतील, त्या ड्युटी करणाऱ्या असतील, पुरुष असतील, ते प्रियानो बिझनेस करणारे असतील किंवा कुठल्याही प्रकारे प्रियानो नोकरी करणारे असतील, सर्वांचा उद्देश ह्या 12 वचनामध्ये प्रियानो दिलेला आहे. आणि उपदेशक कोणी लिहिलेलं आहे प्रियानो? शलोमोन राजाने लिहिलं. आणि शलोमोन राजा दाविदाचा पुत्र, सगळ्यात आत्तापर्यंतचा जगातला विद्वान, याच्यासारखा विद्वान कोणी नाही. आज लोक म्हणतात नाही का, आईन्स्टाईन जो आहे त्याला सगळ्यात जास्त त्याचा IQ किंवा खूप चांगली बुद्धी त्याला दिलेली आहे. आईन्स्टाईनसुद्धा कोण होते माहिती आहे का प्रियानो? शास्त्रज्ञ आहेत आईन्स्टाईन. आणि आईन्स्टाईनसुद्धा यहुदी माणूस आहे, यहुदी माणूस आहे. सगळ्यात बुद्धिमान शास्त्रज्ञ आजच्या काळातला आईन्स्टाईन, म्हणजे मरण पावले ते. पण असं त्यांच्याबद्दल ऐकलं की त्यांचा IQ कुठल्याच, म्हणजे IQ म्हणजे इंटेलिजन्स किंवा त्यांची बुद्धी क्षमता आत्तापर्यंतच्या मानवामध्ये सापडलेली नाही. आणि त्याच्यावर संशोधन, त्यांच्या मेंदूवरती संशोधन करत आहेत शास्त्रज्ञ. आणि त्यांचा मेंदू जो आहे, हे मी एका ठिकाणी ऐकलं की बटाट्याच्या चिप्ससारखा त्यांनी सोलून ठेवलेला आहे मेंदू. कशासाठी? अभ्यास करायला, की ह्या माणसाच्या डोक्यात आहे तरी काय म्हणून. कितपत करे मला माहीत नाही. पण त्या आईन्स्टाईनपेक्षाही हुशार कितीतरी विद्वान, की जे देवाने त्याला खास करून बुद्धी दिलेली आहे, हा शलोमोन सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सर्व काही गोष्टींबद्दल प्रियानो त्याने सांगितलेलं आहे. आणि नंतर त्याचा अगदी हा शेवटचा भाग आहे उपदेशकाचा, आणि तो 12व्या वचनामध्ये म्हणून म्हणत आहे, आता सर्व काही तुम्ही ऐकले. म्हणजे 12वा अध्यायाचा पर्यंत त्याने जे काही लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याने काही वेळेला संशयात्मक, काही वेळेला काही वेळेला प्रियानो त्याने देवाच्या गोष्टींबद्दल, माणसाचं कष्ट, कधी कधी वाया गेलं म्हणतो, कधी कधी चांगलं झालं म्हणतो. पण तो म्हणतो या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, परंतु तो म्हणत आहे सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे, सगळ्यांचं सार म्हणजे समराईज, कन्क्ल्युजन, आता समारोप तो करत आहे. त्याच्यामध्ये तो शेवटचं वाक्य काय म्हणत आहे, हे की देवाचे भय धर. याचा अर्थ काय? देवाला तो मानत आहे, बुद्धिमान आहे, पण तरी देखील देवाचं भय त्याने बाळगलेलं आहे. आजच्या काळामध्ये प्रियानो बुद्धिमान माणसं ही देवावर सुरुवातीला कदाचित विश्वास ठेवतात, पण जसजशी त्यांची बुद्धी वाढत जाते तसतसं ते देवापासून अंतर ठेवायला लागतात. म्हणजे देवाकडे, ते देवाबद्दल त्यांना काही वाटत नाही. आणि त्यांना असं वाटतं की बुद्धी आपली जी काय आहे, अभ्यास जो आहे तो सर्व काही सर्वश्रेष्ठ आहे, याच्याशी तुलना करता येणार नाही. देव ही संकल्पना माणसाने बनवलेली आहे. कालच माझ्या कॉलेजमधले एक, जसं मी म्हणतो प्रियानो, की वयस्कर मित्र आहेत की जे लॉ शिकत आहेत माझ्याबरोबर, आणि त्यांच्याबरोबर संभाषण करत असताना त्यांनी मला सांगितलं, देव ही कल्पना, स्वर्ग ही कल्पना, नरक ही कल्पना, ही मुळात माणसाच्या बुद्धीमधून आलेली आहे, प्रत्यक्ष तसं काहीच नाही. आणि मग त्यांनी सांगताना, बोलताना ते म्हणत होते, मी त्यांना नंतर सांगितलं समजावून, पण ते म्हणतात एवढं लोक पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले, एवढं त्यांनी अंतराळामध्ये हबल दुर्बीण लावून ठेवलेली आहे, त्याच्यानंतर एक रॉकेट त्यांनी सोडलेलं आहे, उपग्रह सोडलेला आहे त्यांनी, आणि ते उपग्रह फार लांब लांबपर्यंत गेलेला आहे, लांबून सगळं काही तो सगळे फोटो पाठवत आहे. तर याच्यामध्ये ते म्हणायला लागले की कुठं म्हटलं का स्वर्ग दिसला आम्हाला नरक दिसला? काहीच नाही. ही माणसाने बुद्धी तयार केलेली आहे, माणसाच्या कल्पना आहेत. आणि थोडक्यात
इथं आपण आज म्हणत आहोत, मी त्यांना सांगितलं काही की बाबा शास्त्रज्ञसुद्धा किती हुशार असले तरी त्यांच्यासमोर काही अशा गोष्टी आहेत की त्याची उत्तरं त्यांना देता येत नाहीत. जरी ते विद्वान झालेले आहेत, जरी त्यांना खूप काही नॉलेज आज मिळालेलं आहे, आज माणसं कुठल्या कुठल्या गोष्टींचा शोध लावत आहेत. आणि ज्यावेळेला माणूस जास्त अभ्यास करतो किंवा शोध लागतो त्यावेळेला त्याला ह्या गोष्टी सगळ्या मूर्खपणाच्या वाटतात. पण मग त्यांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की अवतीभवती असलेले जे धार्मिक वातावरण आहे किंवा जे दुसरे धर्म आहेत त्यांचे कर्मकांड बघून ते म्हणतात की नाही नाही नाही, असं माणूस कधी करू शकतो, असं देव कसं सांगू शकतो करायला. आणि म्हणून जे दुसऱ्या धर्मातले कर्मकांड लोक करतात किंवा देवाबद्दल त्यांची जी संकल्पना आहे किंवा त्यांच्या पूजा अर्चा आहेत त्याच्याकडे बघून हे अभ्यासू लोक ते म्हणतात नाही, देव ही संकल्पना नाहीच. पण मी म्हणतो प्रियानो, ज्यावेळेला देवाच्या वचनाला एखादा वाचन सुरू करतो, पवित्र शास्त्र वाचायला लागतो, ह्या देवाची त्याला ओळख व्हायला लागते. आणि खूप काही अशा गोष्टी आहेत की जे शास्त्रज्ञांनी सुरू केलेलं आहे किंवा त्यांनी शोध लावलेले आहेत, त्याआधीच त्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि म्हणून हा सुद्धा शलमोन जरी विद्वान आहे, त्याला ज्ञान भरपूर आहे, पण तो मात्र या ठिकाणी म्हणत आहे की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. त्याला दुसरं काही कर्तव्य नाही. त्याला म्हणा किंवा आपल्याला म्हणा प्रियानो, भूतलावरती आपण म्हणतो की भरपूर माझ्या मागं कामं आहेत. कामं आहेत म्हणजे काय, आपण म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कर्तव्य आहेत, जबाबदाऱ्या आहेत माझ्यावरती. आणि आपण त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जातो, इतके व्यस्त होऊन जातो की देवाला प्रार्थना करणं, पवित्र शास्त्र वाचणं यापासून देखील आपल्याला कधी कधी प्रियानो वेळ मिळत नाही. आपण म्हणतो खूप व्यस्त आहे हो, आम्हाला काहीच त्या ठिकाणी वेळ नाही आहे. पण ज्या देवाने हे सगळं काही सुरू केलेलं आहे, ज्याने सर्व काही निर्मिती केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला देखील प्रियानो देवबापाने ठेवलेलं आहे, त्याच देवाला आपण वेळ देत नाही तर आपलं सर्व कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या हे व्यर्थ आहेत, त्या काही उपयोगाच्या नाहीत. कुठल्याही रीतीने त्या देवाला आपण संतुष्ट करत नाही, आपण आपल्याच कामासाठी प्रियानो व्यस्त राहतो. एकदा ती गोष्ट प्रियानो मी वाचली होती की देवाला वेळ मिळावा म्हणून माणसाने शेतीची अवजारं उत्पन्न केली. शेतामध्ये जास्त कष्ट करावे लागतात अन्न उत्पन्न करण्यासाठी, आणि ती कष्टाची कामं करून ज्यावेळेला तो मनुष्य घरी येतो तो थकून जातो. आणि मग देवाचं वचन किंवा देवाबरोबर बोलणं, प्रार्थना करणं त्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून तो एक संशोधन सुरू करतो की शेताची कामं माझी लवकर कशी होतील, ती लवकर झाली की मला देवाबरोबर बोलायला वेळ मिळेल. आणि म्हणून तो त्याची बुद्धी वापरतो आणि शेतामधल्या गोष्टी लवकर कशा होतील याचं संशोधन करून काही उपकरण बनवतो. आणि ती उपकरणं एवढी चांगली होतात, त्याला इतकी जगप्रसिद्धी मिळते की तो मनुष्य आता ते उपकरण बनवण्यामध्येच व्यस्त व्हायला लागतो. म्हणजे शेती करण्यासाठी उपकरण त्याने शोधले आणि आता ते इतके चांगले प्रभावी झाले, दुसऱ्यांना पण ते आवडायला लागले, लोक त्याच्याकडे मागायला लागले की हे उपकरण आम्हाला सुद्धा करून दे. आता ते उपकरणं बनवण्यामध्ये तो इतका बिझी झाला की त्याला देवाला वेळ देता येत नाही. सायकल काय होती, परत तिथंच येते. मग त्याच्यामधून सुद्धा त्याने अजून आपल्याला वेळ मिळाला बाबा हे उपकरणं. आता मग त्यांनी शेती सोडली आणि त्याने उपकरणं बनवायला सुरुवात केलेली, आणि ते उपकरणं आता चांगल्या रीतीने पटपट मला बनवता येतील म्हणून त्याने कम्प्युटरचा उपयोग केला आणि ती उपकरणं सगळी सुरू झाली. आता तो स्वतः बनवत नाही, परंतु ती उपकरणं आता कम्प्युटर बनवायला लागलेलं आहे. पण आता कम्प्युटरची मागणी एवढी झाली की तो म्हणतो ते कम्प्युटर बनवण्यामध्येच मला वेळ जायला लागलेला आहे.
ॲपल फोन बनवणारा माणूस कोण? सागर माहिती? स्टीव्ह जॉब, ज्याने ॲपल नावाचा जो मोबाईल आहे ज्याने तो निर्माण केला, त्या मनुष्याने रात्रंदिवस अपार कष्ट केले तो ॲपल फोन बनवण्यासाठी. त्याच्यामधले फीचर्स बाकीच्या फोनसारखा तो नाही आहे. ॲपल फोन नेहमीच रेंज त्याची फार जास्त असते, पण त्याचं आयुष्य त्याने त्याच्यामध्ये घातलं. पण बिचारा कॅन्सर नावाच्या आजाराने तो लवकरच मरण पावला वयाच्या आधी. उपकरण बनवलं त्याने, पण स्वतःचा त्या ठिकाणी प्राण त्याला द्यावा लागला. माणूस अशा रीतीने इतका व्यस्त झालेला आहे प्रियानो, की देवासाठी वेळ काढणं किंवा देवाबरोबर जास्त संभाषण करणं हे त्याला प्रियानो आता अवघड चाललेलं आहे. दगदगीचं जीवन वाटत आहे. आपल्याकडे तरी अजून थोडंसं निवांत आहे, कारण आपल्याकडे अजून मुंबई पुण्यासारखी लोकल नाही आहे, वस्ती तेवढी वाढली नाही, मेट्रो आलेली नाही आहे. ज्या ठिकाणी प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथली लोक अगदी भक्तीला सुद्धा प्रियानो वेळेवरती फक्त बसत राहतात, टाईम टू टाईम. आता ही लोकल पकडायची, ती सुटली तर त्याच्यानंतरची पकडायची, असं म्हणून त्यांचं जीवन त्या घड्याळाच्या काट्या, सेकंदाच्या काट्यावरतीच जसे काय ते उभे आहेत आणि सारखे पळत राहतात. आणि त्यांना देवासाठी वेळ हा फार कमी पाडायला लागलेला आहे. पण शल्मोन इथं अगदी स्पष्ट म्हणत आहे 14 वचनामध्ये की सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. आपण जे काही करत आहोत त्याचा हिशोब देव मागणार आहे. झाडाझडती नुसतंच हिशोब मागणार नाही, झाडाझडती म्हटलेलं आहे म्हणजे तिथं तो प्रश्न विचारणार आहे की तुला दिलं होतं, वेळ दिला होता, तुला संधी दिली होती, पण तू त्याचं काय केलंस? म्हणजे आकडेमोड करून तुम्ही फक्त टॅली करून त्याला देणार नाही आहे की बाबा एवढे वर्ष मला दिले, एवढे तास मला दिले, एवढे सेकंद मला दिले आणि हा एवढा वेळ मी वापरला, स्टेटमेंट देऊन त्याला सादर केलं, असं नाही. तो एक एक गोष्टीचा प्रश्न विचारणार आहे. झाडाझडती त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे शल्मोन तुम्हाला आणि मला त्या काळामध्ये सुद्धा तो लोकांना सांगत होता आणि आजच्या काळात आपल्याला सुद्धा प्रियानो तो बोलून दाखवत आहे की आपण सर्व काही जे करत आहोत त्याकडे विशेष लक्ष द्यावं. हे मी कशासाठी करत आहे? सुरुवातीला जो प्रश्न प्रियानो मी विचारला की माझे 3 प्रश्न होते माणसाला पडलेले. मी या जगामध्ये का आलो, कुठून आलो, या जगामध्ये मला काय करायचं आहे आणि या जगातून मला कुठं जायचं आहे नंतर. तर हे प्रश्न प्रियानो त्या माणसांना पवित्र शास्त्र वाचल्यावरच त्याची उत्तरं मिळू शकतील. आणि शल्मोन मात्र प्रियानो या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींनी सांगत आहे. आपण त्याच प्रियानो वचनांना पाहत असताना खास करून आपण नीतिवचन काढूया जे आपण मगाशी वाचलं. प्रियानो नीतिसूत्र 1 अध्याय 7वं वचन काय म्हणते बघा. नीतिसूत्रे 1 अध्याय आणि 7वं वचन. पहिला अध्याय 7वं वचन. नीतिसूत्रे 1 अध्याय. येस, परमेश्वराचे भय ज्ञानाचं काय आहे? भय ज्ञान मिळवण्याचं आहे. आज ज्ञान मिळवण्यासाठी ज्या देवाने हे ज्ञान बनवलेलं आहे, जी बुद्धी दिलेली आहे, ते मिळवण्यासाठी त्याच देवाचा त्याग करतात. रविवारी त्याच्या भक्तीमध्ये न येणं. ज्ञान मिळवायचं आहे पण रविवारची भक्ती नको आहे, कारण ज्ञान मिळवायला ते क्लासेस महत्त्वाचे आहेत, ते कॉलेज महत्त्वाचं आहे किंवा त्या ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. इथं म्हणतोय तो प्रियानो की परमेश्वराचे भय जरी आहे तर तो ज्ञानाचा प्रारंभ आहे. आता भय म्हटल्यावरती अशा रीतीचं ते भय नाही की परमेश्वराला
बघितलं की घाबरला, डचकला, असलं भय नाही येते. भय म्हणजे त्याचा आदर करणे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारा, देवाला काय आवडतं तसंच करणारा, आणि तसं करून त्याला काय आवडत नाही याची देखील प्रियांनो काळजी घेणारा. त्याला काय आवडतं ते करायचं आणि त्याला काय आवडत नाही ते नाही करायचं. अशा कितीतरी गोष्टी पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत. जो मनुष्य हे समजून घेतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की परमेश्वराचं भय त्या माणसाला आहे. तसलं भय येते प्रियांनो. घरामध्ये थोडक्यात प्रियांनो आपण म्हणतो आई वडिलांचं भय आहे. भय म्हणजे काय? मुलामुलींना आई वडिलांचं भय आहे. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी आवडतात तेच घरामध्ये त्यांनी जी शिस्त लावलेली आहे त्या शिस्तीचं ते पालन मात्र काटेकोरतेने करत राहतात. जी मुलं मुली अगदी त्याप्रमाणे वागतात त्यांचं पुढचं जीवन जे आहे ते सुरळीत होतं आणि त्यांचं कुटुंब ज्या वेळेला तयार होतं ते त्यांच्या मुलांना तेच गोष्टी शिकवतात की जे त्यांच्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे. परंतु ज्या घरामध्ये आईवडिलांचं भयच बाळगलं जात नाही, म्हणजे त्यांनी जी शिस्त लावलेली आहे, जे प्रेम त्यांना दिलेलं आहे, ज्याप्रमाणे त्यांनी ज्या काही गोष्टींबद्दल त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना जर ते तुच्छ लेखत असतील आणि म्हणत असतील की तुम्हाला काय कळतंय, आम्हाला मात्र सगळं समजतंय, अहो तुमच्या वेळचा काळ वेगळा, आजचा काळ वेगळा, असे उद्गार काढून जे प्रियांनो आपल्या आईवडिलांचं ते अपमान करतायत एवढंच नाही तर त्यांचं भय त्यांना नाही आहे. त्यांचं भय त्यांना नाही आहे. अगदी त्याच रीतीने काही वेळेला देवाबद्दल किंवा देवाच्या गोष्टींबद्दल सुद्धा मनुष्य असाच वागत असतो. आणि त्यातल्या त्यात काही ख्रिस्ती लोकांबद्दल प्रियांनो मी ऐकलेलं आहे की ते म्हणतात अहो बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे, तर बायबल कोणत्या काळात लिहिलेलं आहे आणि त्या काळातल्या गोष्टी तुम्ही आज 2024 सालामध्ये या 21व्या शताब्दीमध्ये तुम्ही सांगताय, हे शक्य नाही, हे पाळणं कठीण आहे. देवाचं भय नाही आहे त्यांना. बदलणारा जे वातावरण, बदलणारं जे जग आहे त्यामध्ये इतके ते रंगलेले आहेत किंवा गुंगून गेलेले आहेत की देवाच्या आज्ञेचं पालन त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. ते म्हणतात काही गरजेचं नाही आहे तेवढं आणि तसंच करायला पाहिजे असं काही नाही आहे. मग ते वचनाला प्रियांनो तोडून मोडून त्याचा अर्थ स्वतः काढतात काहीतरी. पण इथं अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ लेखतात. कोणतं ज्ञान? जगातलं ज्ञान नाही प्रियांनो. जगातल्या ज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे. जगातल्या गोष्टींबद्दल तो म्हणत नाही. आपण जे शाळेमध्ये आपल्या मुलामुलींना पाठवतो त्या ज्ञानाबद्दल ते म्हटलेलं नाही. ज्ञान प्रियांनो म्हटलेलं आहे की देवाबद्दलची माहिती ही जर कोणी तुच्छ लेखत आहे, पवित्र शास्त्रच वाचत नाहीये किंवा त्याप्रमाणे वाचलं तरी तो वागत नाहीये, तर तो मनुष्य मूर्ख आहे तो म्हणतो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण. आता ज्ञान पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि ते जर आपल्याला नाही उमजत तर त्याच्याबद्दलचं शिक्षण घेत राहणं, त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो प्रियांनो बायबलचा अभ्यास करणं किंवा बायबलचा स्टडी हा फार गरजेचा आहे. मंडळांमध्ये, कुटुंबांमध्ये गरजेचं नाही की पाळक म्हणून मीच या ठिकाणी ते घेतलं पाहिजे, पण घरामध्ये आई वडिलांनी सुद्धा पवित्र शास्त्रातून ते मार्गदर्शन आपल्या मुलामुलींना अगदी लहानपणापासूनच प्रियांनो देणं गरजेचं आहे की त्यांना घेऊन बसावं, पवित्र शास्त्र वाचून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा प्रियांनो. आणि मी माझ्या जीवनातली प्रियांनो जशी नेहमीच गोष्ट साक्ष माझी मी सांगत असतो की मी इतका लहान असताना, मुळात माझी आईसुद्धा ख्रिस्ती नव्हती, पण आई बायबल वाचायची आणि वडील त्या बायबल वाचलेल्या गोष्टीचं
ते एक्सप्लेनेशन द्यायचे आणि ते दोघं खाली फरशीवर बसलेले असायचे आणि मी सोफ्यावर बसलेला असायचो आणि त्या दोघांकडे बघायचो मी. आईने वाचलं की वडिलांचं ऐकायचो, वडिलांचं झालं की आईकडं. ते एकमेकांना एक्सप्लेनेशन देत असायचे. त्या एक्सप्लेनेशनमधून मला समजायचं. खूप लहान होतो, खूप लहान होतो, पण ते त्यावेळेला ऐकलेल्या गोष्टी आजपर्यंत स्मरणात आहेत. ती जर कृती झाली नसती तर देवाचं भय मलासुद्धा बाळगायला प्रियानो काहीच म्हणजे बाळगलंच नसतं मी, कारण बाळकडूच मिळालेलं नाही. कालांतराने काही लोकांना प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये देव सापडतो किंवा त्यांना देव भेटतो किंवा त्यांच्याबद्दल म्हटलं तर प्रियानो देव वेगवेगळ्या रीतीने त्यांचं संभाषण करून त्यांची ओळख झालेली आहे आणि ते प्रभूमध्ये वाढतात. पण आज ज्यांना देव परमेश्वर माहिती आहे त्यांनी आपल्या घरामध्ये उठता बसता चर्चा करणं गरजेचं आहे. आणि यहोशुआच्या पुस्तकामध्ये प्रियानो आपण तेच वाचतो. आपल्या मुलाबाळांच्या मनावर काय कर, बिंबव म्हटलेलं आहे त्याला, बिंबव. ते सांगत राहणं लहानपणापासून. आणि तसं जर होत नाही प्रियानो तर आपली मुलं मुली हे नंतर किंवा त्यावेळेला सुद्धा देवापासून दूर जातात. त्यांना देवाबद्दल काही वाटत नाही. देवाचा आदर कसा करायचा, देवाशी बोलायचं कसं, हे सगळं आपल्या घरामधूनच प्रियानो त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रियानो मग आपण म्हणू की शलोमोन जसं म्हणत आहे की माणसाचं कर्तव्य एवढंच आहे की देवाचं भय बाळग आणि त्याच्या आज्ञा पाळ, दुसरं काही नाही. आपल्याला ह्या गोष्टी प्रियानो सांगत आहे. परत एकदा नीतिवचनाबद्दल सुद्धा तो म्हणत आहे की परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आता ही गोष्ट म्हणत असताना प्रियानो मी मागे सुद्धा ही काही सांगितलं होतं की जो सगळ्यात अडाणी मनुष्य आहे, जो शिकलाच नाही. आता अशी परिस्थिती नाही आहे. साक्षरता मोहीम सरकारने सुरू केली होती पूर्वीच्या काळी की प्रत्येक प्रौढ शिक्षण जे आहे, प्रौढ शिक्षण सगळ्यांना मिळावं म्हणून एक मोहीम होती. आणि त्या मोहिमेमध्ये म्हाताऱ्या माणसं सगळ्यांनाच त्या ठिकाणी अक्षरांची ओळख किंवा वाचता तरी यायला पाहिजे, दुकानाच्या पाट्या तरी त्यांना वाचता यायला पाहिजे, त्यांना सही कशी करायची हे तरी त्यांना समजायला पाहिजे. हे अभियान त्याच्यामध्ये राबवलं होतं. कारण स्वातंत्र्यानंतर प्रियानो खूप लोक अडाणी होते. पण तशा परिस्थितीमध्ये एखादा आजही जर मनुष्य असेल की त्याला अ ब कड काहीच येत नाही, ABCD पण माहीत नाही, इंग्लिशही माहीत नाही, मराठी पण माहीत नाही, पण त्याला जर देवाचं भय माहिती आहे, त्याला वाचता येत नाही पण ऐकून त्या देवावर विश्वास ठेवतो, तो प्रार्थना करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणत आहे आणि तसंच जीवन जगत आहे जे त्याने ऐकलेलं आहे. ऐकून तर तो सगळ्यात शिकलेला मनुष्य आहे, तो सगळ्यात शिकलेला माणूस आहे या वचनाप्रमाणे. दुसऱ्या बाजूला प्रियानो नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की एखादा मनुष्य अगदी शास्त्रज्ञ झालेला आहे की त्याला सगळ्या भूतलावरचंच नाही, त्याला विश्वामधलं सगळं काही माहीत आहे आणि ते बघून त्यावेळेला तर जर म्हणत आहे की देव नाही आहे, तर त्याला सगळ्यात अडाणी किंवा अशिक्षित माणूस म्हटलं पाहिजे. अशिक्षित माणूस आहे तो. त्याला बाकी सगळं जगातलं ज्ञान आहे पण बिचारा आहे, तो गरीब आहे. का तर त्याला देवाबद्दल भयच माहीत नाही. एका बाजूला आपण म्हणू की अडाणी मनुष्य पण देवाला घाबरतो किंवा देवाचं भय बाळगून वचनाप्रमाणे वागतो, सगळ्यात शिकलेला, आणि त्याला आदर देणं आणि त्याच्याबद्दल प्रियानो बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. पण एखादा खूप शिकलेला आहे, ज्ञान जास्त आहे, पण त्याला मात्र देवाचं भय नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये त्या आज्ञेचं पालन तो करत नाही आहे, तर सगळ्यात अडाणी अशिक्षित माणूस आहे तो. हे देवाचं वचन सांगतं आपल्याला प्रियानो या शास्त्र भागावर. मत्तयकृत शुभवर्तमान यावेळेला आपण काढूया प्रियानो. काय म्हणतो बघा प्रभू येशू ख्रिस्ताचं. मत्तय 19 अध्याय, मत्तय 19
16 कोणी वाचेल? 16 ते 22. येस. आता श्रीमंतीबद्दल आपण वाचलं प्रियानो, या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला सुद्धा माहीत आहे की तरुण व्यक्ती आहे, पण त्या तरुणाला असं काही वाटत आहे की अजून मला खूप काही देवाबद्दल शिकायचं पण आहे आणि त्याच्याच मार्गाला जायचं आहे. पण आता इथं गंमत अशी झालेली आहे की ज्यावेळेला तो 17 वचन म्हटलेलं आहे, तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? कारण त्याने वरती विचारलेले, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? वतन मिळवण्यासाठी म्हणजे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी कुठलंही काम करण्याची गरज नाही आहे प्रियानो. सार्वकालिक जीवन फुकट आहे. इटर्नल लाईफ इज अ फ्री गिफ्ट. तुम्हाला कष्ट करून ते मिळवता येतं असं काही नाही आहे प्रियानो. म्हणजे एखादा माणूस म्हणेल की मी कष्टाने सार्वकालिक जीवन मिळवलं आहे, स्वर्ग जे आहे ते माझ्या कष्टाने मी मिळवलेलं आहे, असं होऊ शकत नाही. मी खूप दानधर्म दिला म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळालं, देव असं कधीच म्हणत नाही. सार्वकालिक जीवन ही देवाची कृपा आहे, दया आहे. आणि ती दया कोणावर करतो? मगाशी आपण जसं गीत गायलं प्रियनो, होईल वृष्टी कृपेची. वृष्टी व्हायला पाहिजे कृपेची, पण ती कृपेची वृष्टी कोणावर होईल माहिती आहे का? जो देवाचं भय बाळगतो आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो त्याच्यावरतीच देव कृपेची दृष्टी करतो प्रियांनो, सगळ्यांवरच नाही करत. आपण ख्रिस्ती घरामध्ये जन्म घेतला आहे म्हणून मी त्या ठिकाणी अपेक्षा करावी की बाबा माझ्यावर देवाने कृपा दृष्टी करावी, तर हे कधी होणार नाही प्रियांनो. पण त्या व्यक्तीने असं म्हणणं सारखं गरजेचं आहे की देवा मी कोणी नाही, मी काही नाही, परंतु तुझी कृपा माझ्यावर असू दे, तुझ्या आज्ञा मी पाळत राहीन. बस देवाला तेच पाहिजे प्रियांनो. त्याच्याशी संभाषण करणं, त्याच्या आज्ञा पाळणं. त्याच्याशी संभाषण पवित्र शास्त्रामधून सुद्धा होतं आणि पवित्र शास्त्र वाचून झाल्यावर प्रार्थनेमधून सुद्धा संभाषण त्याच्याबरोबर होतं. हे संभाषण जो चालू ठेवतो आणि त्या संभाषणाप्रमाणे प्रियानो जो वागतो सुद्धा, नंतर देव त्याच्यावरच आपली कृपादृष्टीचा वर्षाव प्रियानो तो करत राहतो. आणि म्हणून इथं ह्या तरुणाबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो की त्याला असं वाटलं होतं की सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. त्याला वाटलं काम केलं चांगलं म्हणजे जसं बाहेरच्या लोकांचं सुद्धा प्रियानं, इतर धर्मातल्या लोकांना सुद्धा वाटत असतं की पुण्य करा. पुण्य करा म्हणजे काय? दान धर्म करा, धार्मिक अनुष्ठान जे आहे ते करत राहा, पूजा अर्चा करत राहा, गरिबांना खाऊ घाला, जे विधी आहेत ते सर्व काही व्यवस्थित पाळा, बस स्वर्ग मिळून जाईल, मुक्ती मिळते आपल्याला. म्हणजे त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना मुक्ती मिळणार नाही, हे त्यांचा धर्म शिकवतो प्रियानो. आणि म्हणून मोठमोठ्याने प्रियानो त्यांची कर्मकांड चालू असतात, गाजावाजा करून. ते छोटंसं होम हवन जरी असलं ना तरी त्याला स्पीकरवर टाकतात. ते लोकांना कळायला पाहिजे आम्ही होम हवन करतोय म्हणून. लग्न आहे छोटंसं, गाजावाजा सगळीकडं.
आणि म्हणून ढोल ताशा बदलून बदलून लोकांना जाग झोपलेले मेलेले सुद्धा माणसं उठतील एवढं जोरात त्यांचं चाललेलं असतं. का दाखवायचं आम्ही धार्मिक किती. आपल्याला देव तसं सांगत नाही आहे. आपल्याला प्रियानो देव म्हणत आहे या ठिकाणी की कष्ट तुम्ही करून स्वर्ग कधी मिळणार नाही, परंतु तुमच्यावरती फक्त जबाबदारी एकच दिलेली, जे पवित्र शास्त्र दिलेलं आहे ते वाचा, आज्ञेचं पालन करा आणि त्याचं भय बाळगा. दुसरं काही करायचं नाही आहे. आणि म्हणून आपल्या चर्चेसमध्ये किंवा आपल्यासारख्या चर्चमध्ये दुसरे काही चर्चेस आहेत की बाबा 10 वेळ इकडं वाका आणि 10 वेळ तिकडं वाका आणि गुडघ्यावरच बसा आणि हेच करा आणि तेच करा. हे कर्मकांडासारखं आहे प्रिया. आणि तसं नाही केलं तर देव आपल्यावरती फार शाप देईल. मग त्याचं चुंबनच घ्या, मग ते हातामध्ये रोजरीच घ्या. हे देवाने काही सांगितलेलं नाही. हे कर्मकांडासारखं आहे सगळं. आपल्याला फक्त आपण जसे आहोत तसे आपण प्रियांनो देवासमोर असले पाहिजे, किंवा हे भान दरवेळेला राहायला पाहिजे की मी जिथं कुठं आहे तिथं देव मला बघत आहे आणि मला तसं चांगलंच वागलं पाहिजे. मॉलमध्ये आणि CCTV कॅमेरे काही ठिकाणी लावलेले असतात ना. कधी एखादा बोर्ड वाचला का तुम्ही CCTV लावलेत म्हणून? काय लिहिलेलं असतं? करू ना, हसत नसतं, हसत राहा म्हणून. तसं नाही. हसत राहा म्हणजे काय, कुठेही भांडण तंडा करू नका, आहे का नाही, उदास बसू नका, काहीतरी संशयाने पाहू नका. तुमच्यावरती कॅमेरे लावलेले आहेत, हसत राहा, आहे का नाही. ते बोर्ड वाचलं ना की मला नेहमी वचनाची आठवण होती की देवसुद्धा आपल्याला पाहत आहे. आपण कसं राहतोय, काय राहतोय, कुठं राहतोय, कसं बोलतोय, कसं वागतोय, सगळं देवाला माहिती प्रिया. ते ऑब्झर्वेशन सगळं रेकॉर्ड केलं जातंय आणि मगच देवाची कृपा दृष्टी आपल्यावरती होत राहणार आहे. पावसासारखं नाही आहे प्रियानो की घरातला एक माणूस चांगला राहिला, व्यवस्थित राहिला तर सगळ्या घरावरती कृपादृष्टी होत राहील. नाही. कधी कधी आपण पावसाबद्दल जर बघितलं तर प्रियानो काही ठिकाणी पाऊस असतो, म्हणजे अगदी कालच्या दिवशी जसं इथं आपल्याकडे बदबद पाऊस आहे आणि अभिज्ञ शाळेमध्ये होता. आम्ही त्याला फोन करून सांगितलं पाऊस चालू आहे, थांब थोडंसं नंतर ये. तो म्हणतो इथं काहीच पाऊस नाही. कुठं? कार्मेल शाळा, आणि आपण इथं 1 किलोमीटर पण अंतर नाही आहे. पण कधी कधी एका ठिकाणी ढगफुटी होते तर दुसऱ्या ठिकाणी प्रियानो एकदम सूक्ष्म, काहीच नाही. देवाची कृपा लक्षात घ्या, अगदी तशीच आहे. मी ख्रिस्ती घरात जन्मलो म्हणून माझ्या घरावरती देवाची कृपा दृष्टी आहे, मी कसाही वागलो तरी चालेल असं नाही. देव त्याच व्यक्तीवरती कृपादृष्टी ठेवतो. आपण कसे वागतोय आणि काय करतोय. आणि म्हणून आपलं जे काही जीवन आहे, आध्यात्मिक जीवन, गरजेचं नाही दरवेळेला प्रियानो दुकानात गेलं की ती कॅसेट चालूच राहते. माहिती आहे का, काही दुकानांमध्ये न चालूच राहतं. ते सकाळ संध्याकाळ ते दुकान शटर बंद करूच तर ते चालूच राहतं. देवाने तसं काय आपल्याला सांगितलेलं नाही आहे, हे अगदी तसंच करत राहा म्हणून, बरं का, तरच मी तुझ्यावर कृपादृष्टी देईल. नामस्मरण जपणं हे नाही सांगितलेलं. आणि म्हणून आपण रोजरीच्या विरोधात आहोत प्रियानो. रोजरी घेऊन बसतात लोक, त्या लोकांकडे सुद्धा माळ असती. माळ जपता जपता तो गोंडा आला की थांबायचं, रोजरी आले की आपले लोक. हे नाही सांगितलेलं. हे जर करत बसलं तर एखादा माणूस स्वर्गाच्याही पुढच्या 7व्या स्वर्गात जाईल प्रियानो, असं असतं. तर पण देवाने ते नाही सांगितलं. तुला जे सांगितलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं आज्ञेचं पालन कर आणि माझं भय बाळ, बस
शल्मोन ते म्हणतो तेवढंच कर्तव्य आहे, दुसरी बाकी कर्तव्य आपोआप तुझ्याकडून पार पाडतील, बेजबाबदारपणा होऊ नको. जो व्यक्ती प्रियांनो देवाच्या वचनाचं अगदी काटेकोरतेने पालन करतोय वाचून, त्याच्याकडून दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत घरातल्या, मग तो घरातला मुख्य असू द्या, पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, तरुण असू द्या, त्याला त्याची कर्तव्य कळतात, आपोआपच समजतात मला आता काय करायला पाहिजे आणि मला कसं वागलं पाहिजे. त्याला विशेष सांगण्याची गरज नाही आहे. पण हे महत्त्वाचं आहे प्रियानो की त्याने देवाच्या वचनाला वाचावं आणि आज्ञेचं पालन करावं. बस तसं वागत राहावं आणि त्या वागण्यामध्ये आपोआपच सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणून आजपर्यंत आपले तरुण तरुणी किंवा स्त्री पुरुष प्रियानो कुठल्याही दंगलींमध्ये, वाईट वातावरणामध्ये ते अडकत नाहीत, वाईट परिस्थितीला ते जात नाहीत प्रियानो. आज समाज इतका भयंकर दूषित झालेला आहे की कोणावरती कसे प्रसंग आलेले आहेत आणि त्या कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागत आहे. भयंकर अशा गोष्टी प्रियानो ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. पण जो देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, आणि म्हणून इथं ज्यावेळेला तो तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, त्याला वाटलं मी सार्वकालिक जीवन, स्वर्ग मी कमवू शकतो म्हणून चांगल्या गोष्टी कराव्यात. पण येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, चांगल्याविषयी काय विचारतोस, चांगला असा एकच आहे. थोडक्यात काय म्हणत आहे, चांगला असा एकच आहे म्हणजे कोण, देव. तू चांगलं काहीच करू शकत नाही, देव चांगला आहे, त्याच्या मागे लाग. पुढं तो म्हणत आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर काय कर, काय कर, आज्ञा पाळ. आपण आज्ञाच पाळत नाही प्रियानो. आज्ञा म्हटलं, कमांडिंग म्हटलं, हुकूम सोडला म्हटलं, त्याचं पालन करायचं नाही. आज्ञा नको, स्वतःहून करायला पाहिजे. घरात आपली मुलं मुली कधी कधी तसं वागतात आहे का नाही. आपण सांगितलं की त्यांना असं वाटतं काय कामं 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 सारखं सांगत राहतात कामं, कारण ती आज्ञा आहे. आपल्याला दुसरं कोणी सांगितलं की नाही असं असं करा. काही लोकांच्या मुखामध्ये कमांडिंग म्हणजे काय म्हणायचं शब्द, दुसऱ्यांना आज्ञा देण्याचे शब्द तोंडात असतात, हुकूम सोडायचा फक्त. अशी काही आहेत नाही का, ऐकायला मिळालं का तुम्हाला. ते वयाचा भान ठेवत नाहीत, ते पदाचा भान ठेवत नाहीत. त्यांना काही सांगितलं ना, अहो तुम्ही एक काम करा, पहिला शब्द काय असतो, एक काम करा तुम्ही, म्हणजे आज्ञा सोडून टाकली. पण ते वयाचं काय भान नाही आहे, एक काम करा. अरे तू कोणाशी बोलतोय बाबा, काम करा म्हणून कोणाला सांगतोय. त्या माणसाच्या मुखात ते ओघानेच झालेलं असतं मला, पण त्याला ते सांगण्याची सवय लागलेली असते. एक हे असं कर, ते तसं कर, आणि तो दुसऱ्या माणसाला तसं म्हणून टाकतो, एक काम करा तुम्ही. त्याचा उद्देश तो नसतो सांगायचा की मी आज्ञा देतो म्हणून, पण त्याच्या मुखात ते झालेलं असतं, एक काम करा. आज्ञा दुसऱ्यांना सांगायची पण स्वतः मात्र करायचं नाही. आज्ञा दुसऱ्यांना, आपण अधिकारी, आपण मोठे, आपण त्याला त्या ठिकाणी सांगणार, मार्गदर्शन करणार, पण आपल्याला नको. ही माणसाची पहिल्यापासून सवय अगदी एदेन बागेपासून प्रियानं आपल्याला पाहायला मिळते. देवाने दिली होती आज्ञा की त्या झाडाचं, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून, पण त्या आज्ञेचं उल्लंघन म्हणजेच काय, नाही, आज्ञा पाळायच्या नाही. आणि इथं त्या माणसाचं तेच झालेलं आहे की त्याने त्याला सांगितलं की तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या. कधी कधी हा विनोद वाटतो मला की येशू ख्रिस्त म्हणतोय आज्ञा पाळ. हा माणूस यहुदी आहे आणि यहुदी माणसाला 5 पुस्तकं सुरुवातीची तोंडपाठ आहेत, आणि त्याच्यामध्ये आज्ञा कोणत्या आहेत संडे स्कूलची मुलं सांगतील, आहे की नाही. जुन्या करारातल्या 5 पुस्तकांमधल्या आज्ञा कोणत्या आहेत, काय म्हणू आपण त्याला, 10 आज्ञा.
हा तरुण विचारतोय कोणत्या? म्हणजे त्याला माहिती आहे खरं तर 10 आज्ञा आहेत, पण त्या 10 आज्ञांपैकी विशेष काय सांगशील का? इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, टिकमार्क करून घेतो मी, त्या काटेकोरतेने पाळतो. जसा काय प्रश्नपत्रिकेचे विचारतोय, कोणतं सांगतं मला, सांगा बरं यातल्या कोणत्या आज्ञा. आणि येशू ख्रिस्तांनी त्याला मग परत एकदा सांगून टाकलं. आणि म्हणून तो काय म्हणत आहे, तो त्याला म्हणाला कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. बाकीचं नाही सांगितलं. कदाचित त्या बाकीच्या आज्ञा ज्या आहेत त्यावेळचा सगळे समाज किंवा लोक ओघानेच पाळत असतील, त्यांना विशेष त्याच्याबद्दल सांगावीची गरज वाटली नसेल. पण ह्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मुद्दामन पॉईंट आऊट करत आहे की खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको आणि खोटी साक्ष देऊ नको, हे मात्र खूप प्रभावी रीतीने लोक समाजामध्ये कॅज्युअली घेत आहेत, सहज घेत आहेत. म्हणून त्यांनी पॉईंट आऊट केलं की समाज जो तुझ्या अवतीभोवती आहे ते कदाचित तुझ्यावर प्रभाव टाकत असतील, किंवा तू त्यांच्यासारखं वागत असशील, किंवा तू त्याच्यामध्ये असू शकतोस. सांभाळ स्वतःला. म्हणून त्या गोष्टींमध्ये तो म्हणत आहे, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, जे बाकीचे करतायत. जसं आपल्या आईबापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्याच गोष्टी होत नव्हत्या त्या काळात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं. काही वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे हा असा, की एवढ्याच गोष्टी का सांगितल्या? शब्बाताबद्दल सांगितलं नाही, देवाबद्दल सांगितलं नाही. ते चांगलं पाळत होते त्यावेळेला, पण ह्या गोष्टी मात्र लोक कॅज्युअली घेत होते. पण 20 वचन काय म्हणतो? तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळत आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? म्हणजे आता तो म्हणते की नाही, मी बाकीच्या आज्ञा तर पाळतच होतो, याही काटेकोरतेने पाळत आहे, मला अजून काहीतरी सांगा. तो म्हणत आहे, हे सर्व मी पाळतो, माझ्या ठाई काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, काय म्हणाला त्याला? शब्द काय वापरला? 21 वचन, पूर्ण हो पाहतोस. पूर्ण म्हणजे काय? अजूनही तुला तुझा जो सर्कल आहे तो पूर्ण झालेला नाहीये, अजून तुला पूर्ण व्हायचं आहे. आता लाईफ कधी पूर्ण होतं? ज्या वेळेला आयुष्य सगळं प्रियांनो आपण जगून झालेलं आहे, मग आपण म्हणतो माझं सर्कल पूर्ण झालं. आता येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू पुढं ज्या करायच्या गोष्टी आहेत त्या आत्ताच जर करायला पाहतो आहेस, म्हणजे उतार वयामध्ये तुला, तो तरुण होता, आता लवकरच तरुणपणामध्येच तुला जर पुढच्या पण गोष्टी तुला हासिल करायच्या आहेत, तर त्याने त्याला सांगितलं, पूर्ण हो पाहतोस तर काय त्याने सांगितलं? तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात. आता असेल नसेल ते विकून, ही गोष्ट उतार वयामध्ये आहे का नाही? माणसाचं सगळं जीवन जगून झालेलं आहे, मग असेल नसेल ते आता लोकाला दान धर्म. हा तरुण आहे अजून, या तरुणपणामध्येच जर त्याला वाटत आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की पुढील भविष्याच्या गोष्टींमध्ये जर तुला पूर्ण व्हायचं आहे, आत्ताच तुला त्या करायच्या असतील तर विकून टाक सगळं. आणि पुढे तेवढंच नाही म्हणाला तो, दारिद्र्यास दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि पुढे काय म्हटलंय? आणि चल माझ्या मागे ये. आपल्याकडं भारतामध्ये आपण काय म्हणतो? देवाच्या मागे जाणं कधी? संस्कृती काय शिकवते? भारताची संस्कृती 100 वर्ष जर मिळते आयुष्य, तर इथली संस्कृती म्हणजे हिंदू धर्म. थोडक्यात हिंदू धर्म काय म्हणतो? 1 ते 25 ब्रह्मचारी, 26 ते 50 गृहस्थ आश्रम. आश्रम आहेत ना हे वेगवेगळे. 51 ते 75 काय? वानप्रस्थ.
संन्यास पुढं नंतर 55 म्हणजे 50 नंतर पुढच्या गोष्टी सांगायच्या. हा तरुण आहे आणि त्यालासुद्धा ते समजत आहे की बाबा येशू ख्रिस्त जर सांगत आहे माझ्या मागे ये, म्हणजे असेल ते सगळं सोड आणि मी जे सांगतो त्याप्रमाणे वागायला सुरुवात कर. पण त्याचं अडखळण काय झालं? 22 वचनात अडखळण काय? पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता. हे कसं काय सगळं विकायचं बघा. म्हणजे परत गुंतला कुठं? तो जगामध्ये गुंतलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणत होता ते गुंतणाऱ्या गोष्टीच काढून टाक आणि माझ्या मागे ये. आता परत शल्मोनाची गोष्ट आठवा प्रियानो. मनुष्याचं कर्तव्य काय? संपत्ती नाही, देवाचं भय बाळग आणि त्याच्या आज्ञा पाळ. हेच आहे फक्त. आपल्याला वाटतं खूप सारं काहीतरी आपण कमवून ठेवावं आपल्या मुलाबाळांसाठी, प्रॉपर्टी, हे ते चांगली गोष्ट आहे आणि देवाने तसं जर दिलं तर आशीर्वादित असो. पण त्याच्या मागे धडपडत राहणं आणि त्याच्यासाठीच वेळ सगळा खर्च करणं आणि देवाला बिलकुल त्या ठिकाणी वेळ न देणं किंवा शास्त्राला वेळ न देणं, तर प्रियानो मग येशू ख्रिस्त आपल्याला ती पण एक गोष्ट आठवण करून देतो. काय? आधी तुम्ही त्याची काय सांगितलं आहे? मत्तई 6 अध्याय काय म्हटलंय? आधी तुम्ही 6 अध्याय वाचा ना, तर 33 वचन. कोणत्या गोष्टी याही म्हटल्यावर? काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, चिंता करत बसू नका. ह्या बाकीच्या जगातल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तो म्हणाला बाकीच्या लोकांसारखं नाही, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे हा भाग प्रियांनो दुर्लक्षित होतो बरं का. म्हणजे नंतर काय दुर्लक्षित काय होतं? आधी तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व जर मिळवायला सुरुवात केली तर आपोआपच तो म्हणतोय, काय म्हणतोय? याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही म्हणजे काय? रोटी, कपडा, मकान, ते आपोआपच मिळणार आहे. कधी? ज्या वेळेला त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटत असताल. त्या तरुणाला प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत होता, अरे तुला काही कमी पडणार नाही, तू आधी हे लावलं. म्हणजे काय? एखाद्या रेल्वेचं प्रियांनो डबे असतात, माल भरलेला आहे खूप, किंवा पॅसेंजरची ट्रेन आहे, पण ती ट्रेन चालली म्हणतो आपण, पण ती ट्रेन कशी चालते? कशामुळं चालते? लाईटवर चालते. पण त्या डबे चालतात का? पुढं त्याला एक इंजिन लावलेलं असतं नाही का, ते इंजिन खेचत असतं प्रियांनो. ते इंजिनच नाही आहे तर आपोआप ट्रेन जाणार आहे का? मग आपलं लाईफ जे आहे, आपलं कुटुंब, नोकरी, मुलं बाळं, संपत्ती, हे ते सगळी ही ट्रेन एक. अरे पण त्याचं इंजिन, माझं नंतर लक्ष गेलं, साळवी साहेब आहे तिथं, त्याचं इंजिनच जर तिथं नाही आहे तर ही ट्रेन चालणारच नाही तुझी. मग त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व ह्याचं इंजिन तू लाव, ही आपोआप ट्रेन तुझ्या मागे येणार आहे सगळी. आणि आम्ही काय करतो? ह्या ट्रेनला विदाऊट इंजिन ढकलत बसतो. नाही माझं जीवन घेऊन जायचं बाबा, मग माझ्या मुलांचा डबा, माझ्या नोकरीचा डबा, माझ्या सगळे गोष्टी. आणि इंजिन लाव ना बाबा, आपोआपच मिळणार आहे. तुला स्वतःला काही करायची गरज नाही, कष्ट त्याच्यासाठी करू नकोस. मनुष्याचं कर्तव्य ते काय? ते एवढंच आहे प्रिया, मनुष्याचं कर्तव्य. आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामधून प्रियानो आपल्याला दाखवलेलं आहे माणसाचं जीवन काय आहे आणि त्याच्यासाठी किती खटपट करायला पाहिजे. कालच्या दिवशी प्रियानो मी एक क्लिप पाहिली आणि जपानची होती ती,
त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जपानमध्ये त्यांच्या लहान मुलांना शाळेमध्ये ते पाठवतात, पण त्या शाळेमध्ये एक मध्ये असा, ज्याला आपण म्हणतो काय ब्रेकला काय म्हणतात, लंच नाही, रिसेस, ब्रेक टाईम जो असतो, त्या ब्रेक टाईममध्ये त्या मुलांना अक्षरशः झोपायला सांगतात. आणि त्याचं फिल्म दाखवली त्यांनी. मुलं झोपली आहेत, क्लासमध्येच झोपलेले आहेत. त्यांचे बेंचेससुद्धा तसेच आहेत की ते मागं रेटून झोपू शकतात. पण त्या झोपण्याच्या आधी आणि झोपून उठल्यानंतर अभ्यास काहीच नाही आपल्यासारखा, घोकमपट्टी, बोर्डवर लिहिणं काय, ते त्या ठिकाणी शिकवतात छोटी छोटी कामं कशी करायची घरातली. आणि ते शिकवतात आपल्या आईवडिलांचा सन्मान, शेजाऱ्यांचा सन्मान, मित्रांना मदत, अशा गोष्टी त्यांना ते शिकवतात. आणि आज लक्षात घ्या, असं ते म्हणतात आम्ही जवळपास 10 वर्षापर्यंत त्या मुलांना करतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला समजतं की हा मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं डोकं लावतो आहे, त्या क्षेत्राचं फक्त शिक्षण आम्ही त्याला देतो. आणि असं आज नाही, कैक वर्षांपासून ते म्हणे आमच्याकडे चालू आहे. आणि आपल्याकडे जपानच्या गोष्टी म्हणून प्रॉडक्ट जे आपण विकत घेतो, सगळ्यात चांगला पुढारलेला देश टेक्नॉलॉजीमध्ये, राखेमधून तयार झाला, त्याच्यावर अणुबॉम्ब घातलं होतं ना, हिरोशिमा आणि नागासाकी, राखेमधून तयार झालेला हा देश जपान बेटासारखा आहे. लोकसंख्या खूप आहे पण जमीन कमी आहे, पण त्यांच्याकडे अशा रीतीचे प्रियानो मुलांना पहिल्यापासून शिक्षण दिलं जातं आणि ती मुलं तशी वाढतात. आणि मग ते म्हणत आहेत की त्याच्यामुळं आम्ही आमचा देश पुढारलेला झालेला आहे. आणि आपल्याकडे काय करतो आपण, हाणून मारून बे बोल कसं काय हां, आणि त्याला मार्क एवढे पडले, क्लासला जा आणि इकडे ट्युशन लाव, काय आपण शिकवतो त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण व्हॅल्यूज, मौल्य जे आहेत, व्हॅल्यूज कशाबद्दल त्यांनी लक्ष दिलं आहे की तो लहान मुलगा किंवा मुलगी चांगल्या रीतीने कसा एक नागरिक होईल. अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा प्रियानो आता परत एकदा शाळेमध्ये बायबल आणा म्हणून तिथं आग्रह करायला लागलेले आहेत. कारण मागील काही या पिढ्यांमध्ये शाळेमधून बायबल काढून टाका, आणि काढून टाकलं होतं त्यांनी, बायबल शिकू नका. आता परत एकदा मागणी त्यांच्याकडे सुरू झालेली आहे की शाळेमध्ये बायबल शिकवायला सुरुवात करा. आपण हे तसं न केल्यामुळं आपल्यावरती वाईट गोष्टी होत आहेत, आपली पिढीसुद्धा बर्बाद होत आहेत. आणि ज्यांना पवित्र शास्त्र बायबल शिकवलं जात आहे ती पिढी आत्तापर्यंत मिशनरीज तयार करून पाठवत होते, आता मात्र काही नाही राहिलेलं. म्हणून ते आता तिथले आईवडील की ज्यांच्या लहानपणी बायबल शिकवलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवन आज आशीर्वादित आहे, ते म्हणतात आमच्या मुलांना सुद्धा आता तसंच करायला सुरुवात करा. हेच ते पवित्र शास्त्र. तो माझा आजचा तो मुद्दा होता प्रियानो की माणसाचं कर्तव्य काय आहे. बाकी खूप काही धावपळ गोष्टी होतात आठवडाभरामध्ये प्रियानो, पण हे महत्त्वाचं कर्तव्य पवित्र शास्त्र आणि आपला देव, हेच जर प्रियानो आपण आपल्या जीवनातून दूर ठेवलं किंवा त्याला सगळ्यात कमी वेळ दिलेला तर फार कठीण होणार आहे प्रियानो, आपलंसुद्धा आणि आपल्या येणाऱ्या पिढींचंसुद्धा. सो प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रियानो बलिदानाची कृती आहे ती व्यर्थ घालू नये. त्याने सुद्धा येऊन दाखवलेलं आहे की माझं आज्ञापालन करा, मी जसा वागलो, मी जे केलेलं आहे ते करा, बाकी सगळ्या गोष्टी पुरवठा मी करत राहीन, कोणालाही तो उपाशी पडू देणार नाही. देवबाप करो प्रियानो, या वचनातून सहाय्य करू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या तुझ्या वचनांसाठी. प्रभू, आम्ही तुझं गौरव करतो. जरी आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाला संपूर्ण रीतीने आज पाहिलं नाही, परंतु प्रभू
ज्या काही गोष्टी आम्हाला प्रभू तुझ्या वचनातून दाखवलेल्या आहेस, आम्हाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन केलंस म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू, आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो आणि प्रभू प्रार्थना करत आहोत की वचन प्रभू परमेश्वर सदैव तुझ्या या प्रिय मंडळीने आपल्या घरात उठता बसता आपल्या मुलाबाळांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते कसं लागू करता येईल त्याबद्दल प्रभू तुझ्या आत्म्याने प्रभू परमेश्वर आईवडिलांना शहाणपण बुद्धी दे आणि त्यांचं स्वतःचं जीवन देखील प्रभू तू आशीर्वादाचं कर. ये प्रभू परमेश्वरा, आम्ही संपूर्ण रीतीने उपस्थित असलेली प्रभू ही तुझी मंडळी, सर्व लहान मुलं मुली, तरुण तरुणी, माता पिता, आजी आजोबा अशा सगळ्यांना प्रभू तुझ्या गौरवी हातामध्ये देत आहोत. जे येऊ शकले नाहीत प्रभू त्यांची देखील तू भेट घे आणि या वचनाद्वारे प्रभू त्यांच्याशी देखील प्रभू तू बोलत राहा. संपूर्ण आठवडा प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. तू आमचा चालक, मालक, मार्गदर्शक हो. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागितली म्हणून तो एकदा आपण उभे राहूया. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर जमा असते आणि जसे आमच्या ऋणासून सोडले तसे तो आमचे ऋणे आम्हा सोड आणि आम्हास प्रेक्षिता नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनाला असो.